नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे त्याच्या फसवणुकीचे धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर येत आहेत। धार्मिक श्रद्धा आणि अंधविश्वासाचा वापर करून लोकांना कसे जाळ्यात ओढले जात होते याचे नवे पैलू आता उघड होत आहेत। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार खरात विशेषतः शाकाहारी आणि धार्मिक नियम पाळणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत होता। मासा हा पाण्यातील वनस्पती आहे असा खोटा दावा करत तो लोकांची दिशाभूल करायचा। प्रसादाच्या नावाखाली काहींना मासे खाण्यास भाग पाडल्याचंही समोर आलं। मासा कापल्यावर रक्त येत नाही, त्यात हाडे नसतात अशा भ्रामक गोष्टी सांगून तो लोकांचा विश्वास संपादन करत होता। विशेषतः जैन धर्मीय व्यावसायिकांनाही अशाच प्रकारे फसवण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली। या पद्धतीने धार्मिक भावना आणि अज्ञान यांचा गैरफायदा घेत खरातने अनेकांकडून लाखो रुपये उकळल्याचा संशय। श्रद्धेच्या आडून चालणाऱ्या या प्रकारामुळे फसवणुकीचा व्याप किती खोलवर आहे हे स्पष्ट होत आहे। विशेष तपास पथक SIT या प्रकरणाचा सखोल तपास करत असून खरातच्या कारवायांचे आणखी धक्कादायक तपशील पुढे येण्याची शक्यता आहे। या प्रकरणामुळे समाजात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा धोका पुन्हा अधोरेखित झालाय।